गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आहे सोमवार, त्यामुळे मी माझं आवरून सकाळी सकाळी शंकराच्या मंदिरात जात आहे. कारण मी रोज संध्याकाळी जात असते, पण आज मी सोमवार आहे त्यामुळे सकाळी चालले आहे. पायीच चालले आहे कारण 2 कामं होतील सकाळी सकाळी. एक तर वॉकिंग पण होईल आणि प्लस माझं दर्शन पण होऊन जाईल. त्यामुळे पायीच निघालेले आहे. आणि हे बघा, महालक्ष्मीचं मंदिर आहे. इथे हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. इकडे कोपऱ्यामध्ये हे आपलं शंकराचं मंदिर आहे, हनुमानाचं पण मंदिर आहे, शनीचं पण मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं पण मंदिर आहे आणि दत्तांची पण आतमध्ये मूर्ती वगैरे सगळं आहे. इथे आलं की सगळ्या देवांचे दर्शन होतं. आणि सकाळी सकाळी जाऊन बघावं म्हटलं की, कारण मी रोज संध्याकाळी येते तर एवढी गर्दी वगैरे काही नसती, पण आज सकाळी आले तर सकाळी मला खूप सारी गर्दी दिसली. आणि इथे मला दर्शन घेण्यासाठी पण जागा नव्हती. थोडा वेळ बाहेर थांबले, मग आतमध्ये गेले. दर्शन मला माझी पूजा करायची होती त्यामुळे थांबणं गरजेचंच होतं. मग थांबले आणि मग सगळी पूजा. हे सकाळचे रोजचे येणारे लोक आहेत सगळे, त्यामुळे यांची पूजा पहिले होऊ दिली. आरती वगैरे यांनी केली, म्हणजे सगळे पिंड वगैरे आवरून घेतली, आरती वगैरे केली, सगळी झाली. आणि त्यानंतर मग मी माझी पूजा करून घेतली. आणि मग हे असं छान वाटतं ना, सकाळी सकाळी असं देवाचं दर्शन वगैरे झालं तर दिवस पूर्ण असा चांगला जातो. मग असं खूप छान छान वाटतं, दिवसभर छान वाटतं. आणि आता ही आरती चालू होणार आहे. सगळ्यांची पूजा वगैरे झाली, सगळी तयारी वगैरे झाली. आता आरती पण होणार आणि मग त्यानंतर मग माझी पूजा करणार. सकाळी मंदिरात आज जाऊन आलेले आहे. रोज मी संध्याकाळी जात असते, पण आज जरा लवकर जाऊन आले. सकाळ सकाळ म्हटलं बघूयात कसं वाटतं ते, म्हणून आज मी सकाळी जाऊन आले. तुम्ही कोणत्या मंदिरात जाता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल, लाईक केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा. आणि माझा मूड होता आज मॅगी खायचा, म्हणून मी आज मॅगी बनवणार आहे 2 मिनिटामध्ये. चला तर आपण करूयात मॅगी. त्यासाठी मी घेतलेलं आहे एक पातेलं, त्यामध्ये ओतलं तेल, त्यामध्ये टाकली मोहरी आणि त्यानंतर टाकणार आहे त्यामध्ये कांदा. तो असा छानपैकी फ्राय करून घ्यायचा, जास्त नाही तळून घ्यायचा, तो थोडासाच परतून घ्यायचा. आणि त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली आहे, थोडासा पावभाजी मसाला आणि त्यानंतर थोडंसं कांदा मसाला असं टाकून घेतलेलं आहे. आणि तुम्ही टोमॅटो, ढोबळी मिरची वगैरे, कोबी वगैरे असेल, वाटाणा वगैरे असेल ते पण टाकू शकता, ते पण खूप छान लागतं. आणि मग मी मिरची टाकलेली आहे. आणि हा मॅगी मसाला टाकला आहे. 2 पुड्या होत्या आणि त्यातली 1 पुडी मी आत्ता टाकणार आहे. आणि ती टाकून मग व्यवस्थित म्हणजे असं थोडंसं भाजून घेतल्यानंतर याची टेस्ट वेगळी. आणि वरतून पण थोडंसं मी टाकणार आहे नंतर मसाला. मग त्यानंतर मी टाकलं 2 वाटी पाणी, त्यानंतर चवीनुसार मीठ. आणि मला तिखट आवडते मॅगी खायला, त्यामुळे मी मिरची वगैरे एक्स्ट्राची टाकून ठेवत असते. आणि मग पाण्याला उकळी येईपर्यंत मी मॅगीचे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मग मी एक करून पाण्यामध्ये हे मॅगीचे तुकडे सोडत आहे. त्यानंतर मग मॅगी टाकल्यानंतर मग आता हे सगळे तुकडे टाकले. आणि त्यानंतर मग हे जे ताटात उरलेले आहेत ते मी कच्ची खाणार आहे, कारण मला सवय आहे दरवेळेस की मी थोडी तरी मॅगी ठेवत असते कच्ची खायला, कारण आवडते मला ती कच्ची खायला. आणि हा मी 1 पुडी जी उरलेली होती मग ती मी अशी वरतून टाकते, म्हणजे ते अजून छान चव लागते. त्यामुळं मग अशी वरतून टाकल्यानंतर मग थोडंसं गॅस कमी करून असं थोडंसं शिजू दिलेलं आहे थोडा वेळ त्याला. आणि ही माझी मॅगी तयार आहे. आणि आता ही मी खाणार आहे. तुम्ही मला माझी अशा पद्धतीची मॅगी मस्त अशी स्पायसी मॅगी मी खाणार आहे, कारण मला खूप आवडते तिखट मॅगी. तुम्ही पण टेस्ट